नमस्कार मंडळी. तीळ हे उष्ण गुणधर्माचे असतात आणि म्हणूनच थंडीमध्ये तीळ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. तीळ असेच खाण्यासाठी थोडेसे कडवट लागतात. म्हणून मग तिळाची पोळी जर मुलांना करून दिली तर मुलं आवडीने खातात. तर चला आज आपण तिळाच्या पोळीची रेसिपी पाहूया. हे तीळ मी काही विकत आणले नाही. मी गावाकडून आणलेले तीळ माझ्याकडे होते. तर तेच तीळ साफ करून कढईमध्ये खमंग असे भाजून घेतले. त्यानंतर तिळामध्ये गूळ आणि थोडीशी वेलची टाकून मिक्सरला बारीक करून घेतले. मस्त असं सुटसुटीत सारण तयार करून घेतलं आणि जी कणिक चपातीसाठी भिजवली होती तीच कणिक मी इथे वापरली. कणकेचा एक छोटासा गोळा घेऊन त्यामध्ये सारण भरलं आणि नेहमीप्रमाणेच गोल अशी पोळी लाटून घेतली. ही पोळी पुरणपोळीपेक्षा लाटायला अगदी सोपी जाते आणि खायलाही खूप छान लागते. आणि या पोळीला भाजताना तेलाऐवजी जर तूप लावलं तर त्याची चव अजूनच वाढते. मी सुद्धा नेहमी तूप लावूनच ही पोळी भाजते, पण आज मात्र मी तेलाचाच वापर केला होता. पोळी छान अशी भाजून झाली की मस्त दोन्ही बाजूंनी तेल लावून घेतलं आणि त्याचप्रमाणे उरलेल्या कणकेच्या सुद्धा पोळ्या बनवून घेतल्या. सगळ्यांनाच ही पोळी आवडेलच असं नाही, म्हणून काही चपात्या सुद्धा मी बनवून घेतल्या. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.